शरीराची ओळख आयुर्वेद दृष्टिकोनातनं. आपण ही सिरीज बघतोय. आपण पित्ताचे 5 प्रकार पाहतोय. आत्तापर्यंत आपण काय काय बघितलं की पाचक पित्त बघितलं, त्याच्यानंतर रंजक पित्त बघितलं, साधक पित्तसुद्धा बघितलं. पण पित्ताचं अजून एक खूप महत्त्वाचं कार्य आहे आणि ते म्हणजे दृष्टी. आपण कार्यामध्ये बघितलं होतं. तर हा दृष्टीसाठीचा जो प्रकार आहे त्याचं नाव आहे आलोचक पित्त. लोचन म्हणजे डोळे आणि म्हणून डोळ्यांमध्ये असणारं हे पित्त म्हणजे आलोचक पित्त. आता आपण म्हणतो ना की हे जे वातपित्त कफ आहे हे सगळीकडे आहे आणि याचा बिघाड झाल्यावरच आजार होतो. आयुर्वेदानुसार आपली जी फिजिओलॉजी आपण समजून घेतो आहे त्याच्यामध्ये हे असं सांगितलं आहे. आणि म्हणून जर आपल्या डोळ्यांमध्ये असणारा आलोचक पित्त ह्याचं मध्ये जर काही बिघाड झाला तर याचं नॉर्मल कार्य म्हणजे काय की दृष्टी छान प्रदान करणे आणि त्याचबरोबर रंग आणि आकार ओळखणे. पण जर बिघाड झाला तर आपल्याला डोळ्यांचे त्रास चालू होतील. म्हणजेच काय की दिसण्यांचं आपल्याला जे कमी दिसणं, दृष्टी कमी होणं हे आलोचक पित्तामुळे होईल. त्याचबरोबर डोळ्यांची जळजळ होणं आजकाल हे खूप कॉमन आहे. स्क्रीन टाईम आपला सगळ्यांचाच वाढलेला आहे, त्यामुळे डोळ्यांचे त्रास खूप जास्त आहे. त्यामुळे या पित्तावर लक्ष देणंही खूप गरजेचं आहे. कारण डोळ्यांची जळजळ, त्यांचा ड्रायनेस, खूप जणांना ड्रायनेसचा त्रास असतो, हे या आलोचक पित्तामुळे. सो बघत राहूया आपण पुढचं पित्त. आता हे शेवटचा पित्ताचा प्रकार येणार आहे. सो पाहत राहा ही सिरीज आणि आयुर्वेद वाईब्स विथ मी डॉक्टर कांचन.